एक धक्कादायक अशी बातमी सांगलीमधून समोर येते। सांगलीत बाप लेकीच्या नात्याला कळीमा फासणारी घटना घडली आहे। शेजाऱ्यानं मुलींवर चोरीचा आळ घेतल्यानं संतापलेल्या बापानं पोटच्या 2 मुलींना रात्रभर घराच्या छताला उलट लटकवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। रात्रभर उलट लटकवल्यानं तडफडून सारिका यमगर या मुलीचा मृत्यू झालाय, तर दुसरी मुलगी अनुजा यमगर हिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुलींवर चोरीचा आळ घेतल्यानं संतापलेल्या बापानं दोनही मुलींना अमानुष मारहाण केली आणि त्यानंतर घराच्या छताला दोघींनाही रात्रभर उलट लटकवून ठेवलं। तर या प्रकरणाविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहे। स्वप्नील, हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। बरोबर आहे गौरी, सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावामध्ये हा धक्कादायक घटना घडलेली आहे। दादू यमगर यांचे जे कुटुंब आहे ते बनपुरी येथे वास्तव्यास आहे आणि काल सायंकाळी त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या व्यक्तीने सारिका आणि अनुजा या दोघींच्यावरती चोरीचा आळ घातला होता। त्यामुळे संतापलेला दादू यमगर याने काल रात्री दोघींनाही घराच्या छताला उलटे लटकवून ठेवले। रात्रभर दोघींनाही तडफडत ठेवले होते। दोघींनीही रात्री पाणी देखील मागितलं, परंतु निर्दयी बापाने दोघींना पाणीही दिलं नव्हतं। परंतु सकाळी उठल्यानंतर सारिका ही मृतावस्थेत मिळून आली, तर अनुजा ही बेशुद्ध अवस्थेत मिळून आली होती। दरम्यान सारिका हिचा मारहाणीमध्ये तसेच छताला उलट लटकवून मृत्यू झाल्याचे निदर्शनास येतात। दादू यमगर व यमगर कुटुंबाकडून तिच्यावरती परस्पर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न करण्यात आला, परंतु रुग्णालयामध्ये उपचार सुरू असणाऱ्या अनुजा हिला जाग आली। तिने घडला प्रकार सर्व रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितला। त्यानंतर आटपाडी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर या सर्व प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे। परंतु केवळ चोरीच्या संशयातून निर्दयी बापाने दोन्ही मुलींना उलट लटकवून मारहाण केली। तसेच यामध्ये आता सारिका हिचा मृत्यू झाल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। गौरी, बरोबर, नक्कीच स्वप्नील, खरं तर या बापावर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।